नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहण्यासाठी शासनाने शेतमालाचे हमी भाव 2025 बद्दलची माहिती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, सन 2025 व 2026 साठी शासनाने शेतमालाचे हमी भाव MSP नेमके किती आहे ते जाहीर केलेले आहे. काही शेतकरी म्हणतात की हमी भावावर प्रत्यक्षात खरेदी होत नाही, कधी वेळेवर खरेदी सुरू होत नाही, तर कधी खरेदी केंद्रावर मर्यादा घातल्या जातात. हे विषय वेगळे आहेत, पण तरी प्रत्येक शेतकऱ्याला किमान तरी इतकं तरी माहीत असणं आवश्यक आहे की सरकारने त्याच्या पिकासाठी किती किंमत निश्चित केली आहे. यानंतर नोंदणी कशी करायची आहे, नोंदणी केल्यावर माल विकायला जातो का नाही, खरेदी प्रक्रियेत अडचणी काय येतात, हे विषय नंतर घेऊया. तर आजचा उद्देश एकच आहे, शेतमालाचे हमी भाव आपल्याला स्पष्टपणे समजावून सांगणार. तर चला पाहूया. अन्नधान्यामध्ये भात कॉमन व्हेरायटी जी आहे ती 2369 प्रति क्विंटल, गेल्या वर्षीच्या तुलनेत 69 ने वाढ झालेली आहे. भात ग्रेड 1 2389 प्रति क्विंटल, हाही भाव गेल्या वर्षीपेक्षा 69 ने वाढवण्यात आलेला आहे. ज्वारी 3699 प्रति क्विंटल, गेल्या वर्षी 3371 होता, म्हणजे तब्बल 328 ची वाढ यावर्षी झालेली आहे. ज्वारी मालदांडी 3749 प्रति क्विंटल, यामध्ये देखील 328 ची वाढ झालेली आहे. बाजरी 2775 प्रति क्विंटल, वाढ फक्त ₹100 च्या आसपास आहे. नाचणी म्हणजेच रागी 4886 प्रति क्विंटल, गेल्या वर्षी 4290 होती, म्हणजे तब्बल 596 ची मोठी वाढ झालेली आहे. तर मका 2400 रुपये प्रति क्विंटल, गेल्या वर्षीपेक्षा 75 ने वाढ झालेली आहे. तर आता आपण कडधान्य याबद्दल पाहूया. तूर अरहर 8000 प्रति क्विंटल, गेल्या वर्षी 7550 होता, म्हणजेच 4050 ने यावर्षी वाढ झालेली आहे. मूग रुपये 8768 प्रति क्विंटल, गेल्या वर्षी 8682 होता, यावर्षी फक्त 86 ची वाढ मिळालेली आहे. उडीद 7800 प्रति क्विंटल, गेल्या वर्षी 7400 होता, म्हणजे 400 ची यावर्षी वाढ झालेली आहे. तर आता तेलबिया पिकं, तर त्यामध्ये भुईमूग 7263 प्रति क्विंटल, गेल्या वर्षीपेक्षा 480 ने वाढ झालेली आहे. सूर्यफूल 7721 प्रति क्विंटल, वाढ फक्त 441 इतकी झालेली आहे. सोयाबीन 5328 प्रति क्विंटल, गेल्या वर्षी 4892 होता, म्हणजे तब्बल 436 ने वाढ झालेली आहे. तीळ 9846 प्रति क्विंटल, गेल्या वर्षी 9267 होता, यावर्षी तब्बल 579 ची वाढ झालेली आहे. सरसो करडई 5647 प्रति क्विंटल, या पिकालाही चांगली वाढ देण्यात आलेली आहे. तर आता आपण कापूस या पिकाबद्दल जाणून घेऊया. मध्यम धागाचा कापूस 7710 प्रति क्विंटल, गेल्या वर्षीपेक्षा 589 ने वाढ झालेली आहे. लांब धागेचा कापूस, ह्याचाही हमी भाव 8310 प्रति क्विंटल निश्चित करण्यात आलेला आहे, यामध्ये देखील 589 ची वाढ करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण निकषमध्ये पाहिलेलं आहे की 2025-2026 या विषयासाठी शासनाने सर्व प्रमुख पिकांचे हमी भाव जाहीर केलेले आहे. काही पिकांना कमी वाढ मिळालेली आहे, तर काही पिकांना चांगली वाढ मिळालेली आहे. विशेषतः तूर, नाचणी, तीळ आणि कापूस यांना लक्षणीय वाढ देण्यात आलेली आहे. पण खरी समस्या इथेच आहे, हमी भाव ठरवला जातो, पण प्रत्यक्षात खरेदी कितपत होते, केंद्रावर नोंदणी, मालाचे मोजमाप, पैसे वेळेवर मिळणे, या सगळ्या प्रक्रिया अजूनही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी आहे. तरी प्रत्येक शेतकऱ्याने किमान आपल्या पिकाचा हमी भाव काय आहे हे माहीत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे बाजारभाव आणि हमी भाव यांची तुलना करता येते, तसेच योग्य निर्णय घेता येतो. तर आपली जबाबदारी काय आहे? नाफेडच्या माध्यमातून किंवा पणन विभागाच्या माध्यमातून खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आपल्याला वेळेवर नोंदणी करावी लागेल. या सर्व बाबींची माहिती आम्ही आगामी व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊ. म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा आणि आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.